रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी चित्रपट राजा शिवाजी लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य जीवन प्रवासावर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट बिग बजेट, बॉलिवूड कलाकारांची फौज, दमदार संगीत अशा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशी निगडीत आता आणखी एक खास गोष्ट समोर येते. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख आणि अतुल गोगावले या दोघांचे चिरंजीव मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. चला तर जाणून घेऊया या दोन दिग्गज कलाकारांची पुढची पिढी नक्की कोणत्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुखचा छोटा मुलगा राहिल देशमुख एका विशेष भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राहिल या चित्रपटात बाळ शिवाजींची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या पहिल्या सीनमध्ये राहिल आपल्याला दिसून येतो. बाळ शिवाजींच्या भूमिकेतील राहिल आपले मोठे बंधू संभाजी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेश देशमुख साकारत आहे, तर जेनेलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण देशमुख कुटुंब या चित्रपटात पाहता येणार आहे. राहिल बरोबरच अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले देखील या चित्रपटात झळकणार आहे. अजय अतुल या जोडगोळीतील थोरला भाऊ अतुल गोगावले यांचे लग्न पूनम गोगावले यांच्याशी झाले. पूनम या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यांचा मुलगा आर्य गोगावले ह्याला किक बॉक्सिंगची आवड आहे. या खेळामध्ये त्याने नुकतेच गोल्ड मेडल मिळवले. आता तो किक बॉक्सिंगमध्ये देश स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. किक बॉक्सिंगमध्ये आवड जोपासत असताना तो अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावत आहे. राजा शिवाजी चित्रपटातील गाण्यात आर्य झळकला आहे. आता तो या चित्रपटात मावळ्याची भूमिका साकारताना दिसणार की फक्त गाण्यापुरता असणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. याशिवाय सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष शिवण यांच्याकडे तो असिस्टंट म्हणून काम करत आहे. राजा शिवाजी या सिनेमाचे छायाचित्रण संतोष शिवण यांनीच केले. अशा प्रकारे रितेश देशमुख आणि अतुल गोगावले यांची मुले राजा शिवाजी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहेत.